नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नभे कार्य करता नभे सृष्टी भरता, परेहून परता न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडूनी सुखे राहावे. या श्लोकामध्ये परमात्मा कसा उच्च कोटीतला आहे, सर्वश्रेष्ठातही श्रेष्ठ आहे, असे समर्थांनी प्रतिपादन केले आहे. समर्थ म्हणतात, ते परब्रह्मस्वरूप म्हणजे केवळ सृष्टीचा निर्माता नव्हे किंवा सृष्टीचा पालनकर्ताही नव्हे, कारण निर्माण करण्याचे, पालनपोषण करण्याचे व संहाराचे कामही त्याने देवाधिदेव असे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना दिलेले आहे. तो त्यांच्याहून वेगळा व त्यांचाही निर्माता आहे. त्यामुळे केवळ सृष्टीकर्ता म्हणून त्याचा उल्लेख करणे म्हणजे त्याच्या असंख्य लीलांमधील एखाद्या लीलेचे वर्णन केल्यासारखे होईल. एखाद्या सुंदर मूर्तीचे वर्णन फक्त तिच्या हाताकडे पाहून केले तर आपल्याला त्या मूर्तीच्या हाताची कल्पना येईल, परंतु सर्व मूर्तीची कल्पना येणार नाही. तसेच परब्रह्म स्वरूपाचे आहे. सृष्टी निर्मिती ही त्याची एक छोटीशी लीला आहे, हे आपण जाणून घेतले पाहिजे. तसेच तो मायेच्या पलीकडील असा आहे. या जगावर जो मायेचा पडदा त्याने टाकला आहे, त्यामुळे आपल्याला हे जग म्हणजेच तो व त्याचे कार्य असे वाटते. परंतु एकदा का आपण हा मायेचा पडदा फाडून टाकला की त्याचे सत्य स्वरूप समजून येईल. कारण ही माया ही त्यानेच निर्माण केली आहे. ती फक्त त्याची सावली आहे. सावली म्हणजे काही प्रत्यक्ष परमेश्वर नाही. आपल्याला फक्त सावली दिसते व आपण त्या सावलीलाच परमेश्वर समजतो. परंतु आपण हे जाणले पाहिजे की तो या सावलीत नाही, तो त्या पलीकडे आहे. सावली खरी नाही, तो मयातीत आहे, कोणत्याही भ्रमाच्या पलीकडे आहे. हे आपल्याला समजले म्हणजे मग आपल्याला त्याचे स्वरूप कळण्यास मदत होईल. पुढे समर्थ म्हणतात की तो कल्पनेच्याही पलीकडे आहे. तो निर्विकल्प आहे. त्याची कल्पना करताच येत नाही. तरी देखील आपण कल्पनेनेच त्याचे मूर्त स्वरूप पाहावे, त्याला कल्पित जावे, असे समर्थ सांगतात. आपल्याला हे विरोधाभासाचे वाटेल की जे कल्पना करण्याच्या पलीकडे आहे, मग त्याची कल्पना तरी कशी करायची. यासाठी सतत चिंतन जर आपण केले तर हळूहळू त्याचे स्वरूप आपल्याला कळून येईल. एकदा का त्याचे स्वरूप कळायला लागले की आपल्या मनातील त्याच्याबद्दलची कल्पना नाहीशी होईल. उदाहरणच द्यायचे असेल तर समजा आपण एखाद्या व्यक्तीला कधी पाहिलेले नसेल, तर आपण त्या व्यक्तीविषयी काही कल्पना मनात करतो व त्याप्रमाणे त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणतो. ती व्यक्ती भेटत नाही तोपर्यंत ती कल्पनेतली मूर्तीच डोळ्यासमोर आणतो. जेव्हा ती व्यक्ती प्रत्यक्ष भेटते तेव्हा आपोआपच आपल्या मनातील कल्पिलेली मूर्ती नाहीशी होते व प्रत्यक्ष व्यक्तीची भेट होते. तद्वतच परमेश्वर जाणवला म्हणजे मग कल्पनेतल्या मूर्तीची गरजच उरत नाही. यासाठी सर्व पाश तोडून त्याची आराधना करावी व चिरंतन सुखाचा शोध घ्यावा व ते सुख प्राप्त करून घ्यावे, असे समर्थांनी सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.